रियल लाईफ नो फिल्टर आजचा माझा डे. नमस्कार मेरे प्यारे फॉलोअर्स, आजच्या माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कालचा ब्लॉग थोडा जास्त सॅडच होता, म्हणून मी माझे प्रॉपर रुटीन तुम्हाला दाखवू शकले नाही. मॉर्निंगची डेलीची रुटीन, नवऱ्याचा टिफिन बनवायचा असतो. आज मी टिफिनला छान मस्त छोले आणि जिरा राईस बनवला, ब्रेकफास्टला पोहे बनवले, त्यांचा डबा वगैरे पॅक केला. तुम्ही जर आधीचे ब्लॉग बघितले असेल तर तुम्हाला माहीतच असेल की मी रोज माझ्या मिस्टरांना स्टेशनला संध्याकाळी घ्यायला जाते. घ्यायला तर जातेच, पण सकाळी जाताना ते ऑटोवाल्याला कॉल करतात आणि ऑटोने जातात. पण कधी-कधी असं होतं की एकही ऑटोवाला अवेलेबल नसतो. आमचे 4-5 रेग्युलर ऑटोवाले आहेत ज्यांना आम्ही कॉल करतो, पण कधी-कधी तेही अवेलेबल नसतात. मग मी सोडायला जाते. घरी आल्यावर घरातलं सगळं काम आवरून घेतलं. त्यानंतर मस्त दुपारचं जेवायला घेतलं. तारक मेहता का उलटा चष्मा टीव्हीवर बघत-बघत मस्त दुपारचं जेवण केलं. या बांगड्या मी जयपूरवरून घेतल्या होत्या, ज्यावेळेस मी जयपूरला गेले होते. मी माझं सगळं ज्वेलरी बॉक्स काढला, कारण की नेक्स्ट वीक मला एंगेजमेंटला जायचं आहे. कोणाची एंगेजमेंट आहे तर तुम्हाला पुढे कळेलच. त्याच्यासाठीच मी सगळी ज्वेलरी काढली, किंवा काय-काय मला ज्वेलरी लागणार आहे, काय-काय मला घेऊन जायचं आहे, काय पॅकिंग करायचं आहे, त्यासाठी सगळं ज्वेलरी वगैरे काढल्या आणि सर्व साईडला पॅक करून ठेवून दिल्या. आज मी काही जिमला गेलेच नाही, कारण की मला नेक्स्ट वीक बाहेर जायचं आहे. मग त्याचीच सगळी पॅकिंग वगैरे मी करून ठेवली. ज्वेलरीची, मेकअप बॉक्सची ती सगळी तयारी करून ठेवली आणि सगळी तयारी केल्यावर मला खूप झोप यायला लागली, म्हणून थोडा वेळ मस्त एसी वगैरे लावून झोपले. तर सिम्बाही असा मस्त साईडला येऊन झोपला. संध्याकाळी उठल्यावर मी जी डोंबिवलीच्या एक्झिबिशनमधून जी ग्रीन टी आणली होती, तुलसी, लेमन, आवळा फ्लेवरवाली, ती बनवली. मस्त ती पिले. संध्याकाळी मिस्टरांना घ्यायला गेले. त्यावेळेस बघितलं की हा माणूस असा एकदम रस्त्याच्या मध्येच झोपलाय. त्याच्यामुळे खूप जास्त ट्रॅफिक जाम होती. पण तरी तो उठत नाही. तो तिथेच झोपलेला आहे. घरी येताना मंदिरात दर्शन घेतलं. तर असा होता आजचा माझा मिनी डे. हा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच. टेक केअर अँड बाय.